आधी गुगलवर जाऊन इंडिया लीडर सर्च करा. इंडिया लीडर वेबसाईट आली की हा इंडिया लीडरचा डॅशबोर्ड संपूर्ण दिसेल तुमच्या समोर. पूर्ण भारताचा डेटा जो तुम्हाला इथं लोकसभा 17व्या लोकसभेचा डेटा प्लस 16-15 असा पूर्ण भारताचा डेटा सुद्धा आपल्या वेबसाईटवर आहे. त्यात महाराष्ट्राचा आपण पुणे जिल्ह्याचा डेटा बघूया. इथं आपले इलेक्शन अनालिसिस बाकीचे डॅशबोर्ड सगळ्यासाठी अवेलेबल आहे, जे अकाउंट्स क्रिएट करते, कॉर्पोरेशन्स वगैरे सर्व डेटा. आपण रजिस्ट्रेशनची प्रोसेस समजून घेऊया. रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आले साइन अप ऑप्शन आणि त्याच्यामध्ये आपण सॅम्पल सुप्रिया सुळे यांचं प्रोफाईल करूया, क्रिएट करून घेऊ, जे तुमच्या समोर PDF फॉर्मॅटमध्ये आहे. सुप्रिया, मिडल नेम, सरनेम सुळे. फॉर पार्टी ऑप्शन चूज करून त्याच्यात ॲक्च्युअल जी पार्टी आहे ती सिलेक्ट करा. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर अवेलेबल असेल तो त्या पर्टिक्युलर नेत्यांचा तुम्ही ज्यांची प्रोफाईल करणार आहे त्यांचा टाकू शकता. खाली ईमेल ॲड्रेस त्यांच्याकडनं घेऊन टाकू शकता. मी सॅम्पल ईमेल ID टाकतोय. तर सुप्रिया सुळे @indialeader.com. काहीतरी पासवर्ड तुम्ही तुमच्या स्वतःचं क्रिएट करू शकता त्यांच्या प्रोफाईलसाठी, ज्या नेत्यांचं अकाउंट क्रिएट करणार आहे त्यांचं. आता हा डॅशबोर्ड ओपन होईल. तिथे तुम्हाला सगळं प्रोफाईलसाठी कंट्रोल्स दिलेले. तुम्ही सुरुवातीला या गोष्टी ज्या अपलोड केले होते त्या आणलेले. तुम्ही जेंडर पहिल्याचे चेक करा, ॲड करा. स्टेटमध्ये महाराष्ट्र किंवा कुठल्या स्टेटचं आहे ते ॲड करा. डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट चूज करून ॲड करा. त्यांचं तालुका किंवा कॉन्स्टिट्युएन्सी प्लेस जी असेल ती ॲड करा. बारामती. खाली पार्टी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. ओके. खाली थोडक्यात ही शॉर्ट डिस्क्रिप्शन आहे, ही आपण काढून ठेवलेली आहे, ती आपण कॉपी पेस्ट करूया. तुम्ही तुमच्या मनानं कुठल्या नेत्यांचा असेल तुमच्या मनानं कसं डिस्क्रिप्शन त्यांच्या कारकिर्दी असेल, काही असेल पॉलिटिकल जर्नीचं क्रिएट करू शकता. सोशल लाईफचं एक सेपरेट सेक्शन आहे, जे काही तुम्ही पॉलिटिकल आणि सामाजिक कार्यातलं जेवढं आहे त्यांची कारकिर्द जेवढी आहे तेवढी त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता, रेग्युलरली अपडेट करू शकता. इथे आपण काढून ठेवलेलं एक सॅम्पल ते टाकून घेऊ. म्हणायला लागतं खाली दरवेळी सेव्ह बटन टॅप केल्याशिवाय सेव्ह होणार नाही. तर पर्सनल लाईफचं त्यांचं जे आहे त्या गोष्टी आपण तिथे ॲड करू शकतो. आपण सॅम्पल काढून ठेवले ते ॲड करू तिथे. बेस्ट कधी सेव्ह करायला लागेल, का सेव्ह केल्याशिवाय हे गोष्टी ॲड नाही होणार. बाकी गॅलरी, ॲड इमेज, व्हिडिओ हे फीचर्स तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलेले. तुम्हाला जो पाहिजे ते ॲड करू शकता. कॉन्टॅक्ट तिथे ॲड करू शकता. वर्कर लिस्ट हा एक फीचर आहे, जिथे तुम्ही त्या पर्टिक्युलर मेथडच्या अंडर वर्कर्सची लिस्ट अवेलेबल ॲड करू शकता. फोटो चेंज करूया. फोटो घेतला चूज फाईलमध्ये, अपलोडमध्ये जाऊन स्क्वेअर इमेज जेवढी बसेल तेवढी घ्या. ओके. खाली वर ऑप्शन आहे सर्व चेंजेस. ओके, तो ऑप्शन झाला. आता त्यांचा फेसबुक आणि ट्विटर ID, आपण फेसबुकचं त्यांचं प्रोफाईल गुगलवर सर्च करून द्यायचा, URL तिथं पेस्ट करू. सेव्ह म्हणा, सेव्ह. त्यांचा ट्विटर ID, आपण ट्विटरचं अकाउंट त्यांचं सर्च करू. गुगल ट्विटर अकाउंट सर्च केलं, कॉपी केलं, त्याची URL इथं पेस्ट केली. ओके, सेव्ह झालं. या सगळ्या गोष्टी आता ॲड केलेल्या, पोझिशन ऑलरेडी ॲड केलेली आहे मेंबर ऑफ पार्लिमेंट, आणि या सगळ्या डिटेल्स आपण फिल केलेल्या. आता जेवढा पाहिजे तेवढ्या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा ऍड करू शकतो. याच्यात कलरचा एक ऑप्शन आहे, आपण आपल्यानुसार कलर ऍड करू शकतो. जे कलर्स त्या पार्टीच्या त्यांच्या चिन्हावर असतील त्यांचे कलर्स जो त्यांना सूट करेल ते तुम्ही ऍड करू शकता आणि पुन्हा लॉग ऑफ करू शकता. ची आहे पूर्ण प्रोसेस इंडिया लीडरचे प्रोफाईल बनवण्याची. थँक्यू.